मित्रांनो, 14 डिसेंबरला आहे दत्त जयंती. दत्त जयंतीला दत्तगुरूंचं विशेष पूजन, नामस्मरण, उपासना केली जाते. ज्योतिषशास्त्रानुसार यंदा दत्तभक्तांसाठी दत्त जयंती सकाळ हा पर्वणीच ठरणार असल्याचं सांगितलं जाते. कारण या दिवशी गजकेसरी शुभयोग जुळून आलाय. हा योग राजयोगाप्रमाणेच फळ देतो अशी मान्यता आहे. या दिवशी दत्त जयंती आणि दत्तांची उपासना याबरोबरच हा योग कुटुंब, नोकरी, व्यवसाय, शिक्षण, आर्थिक आघाडीवर अत्यंत फलदायी असल्याने या दिवशी फक्त एक गोष्ट करावी असं सांगितलं जाते. ती म्हणजे दत्तांची उपासना. ही दत्तांची उपासना कशी करावी, यासाठी नेमकं काय करावं याबद्दलच आज आपण जाणून घेणार आहोत. चला तर मग सुरुवात करूयात. पण त्याआधी तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. सोबतच या व्हिडिओला एक लाईक करून कमेंट करा श्री गुरुदेव दत्त. मार्गशीर्ष महिना सुरू झालाय आणि 14 डिसेंबर रोजी दत्त जयंती आहे. मार्गशीर्ष पौर्णिमा सायंकाळी 4:59 सुरू होत असून 15 डिसेंबर रोजी दुपारी 2:31 ही तिथी समाप्त होईल. मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी मूग नक्षत्रावर सायंकाळी दत्तांचा जन्म झाला, म्हणून या दिवशी दत्तांचा जन्मोत्सव साजरा केला जातो. दत्त संप्रदायात गुरुचरित्र पारायणाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. गुरुचरित्र पारायणाने अनेक लाभ होतात, अपार पुण्य लाभतं, दत्तगुरूंची विशेष कृपा होते अशी मान्यता आहे. आता कोणतीही उपासना ही काहीतरी प्राप्त व्हावं अशा इच्छेनेच बहुधा केली जाते. त्याचबरोबर उपासनेचं फळ हे निश्चितपणे मिळतं असं अभिवचन या ग्रंथात दिलेलं असतं. प्रपंच म्हटला की सुख दुःख आलंच, मग सुखप्राप्ती व्हावी आणि दुःख निवृत्ती व्हावी ही सर्वांचीच अपेक्षा असते. श्री गुरुचरित्र ग्रंथातही फलश्रुती सांगितलेली आहे. मनोकामना तर पूर्ण होतेच, पण दत्तदर्शन घडून व्यक्ती वा वस्तू यातील बाधाही नाहीशी होतात. आता दर्शन कसं घडतं तर सप्ताहाच्या काळात किंवा सप्ताहाच्या शेवटी, त्याचबरोबर ग्रंथपठण, श्रवण, लेखन याद्वारेही पारायण पूर्ण झालं की बहुधा नैवेद्याच्या वेळी किंवा समाप्तीच्या समयी दत्तगुरू कोणत्या ना कोणत्या वेशात येऊन जातात अशी मान्यता असल्याचं सांगितलं जाते. शिवाय असे बऱ्याच जणांचे अनुभव आहेत. दत्त संप्रदायात गुरुचरित्र पारायणाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. गुरुचरित्र पारायणाचे अनेक लाभ होतात, अपार पुण्य लाभतं, दत्तगुरूंची विशेष कृपाही होते. मात्र आजच्या धकाधकीच्या जीवनात कितीही इच्छा असली तरी सर्व नियम पाळून गुरुचरित्र पारायण करणं, तसेच करण्यासाठी वेळ देणं शक्य होतच असं नाही. गुरुचरित्राचं पारायण करावं अशी मनापासून इच्छा असते, परंतु अनेक गोष्टींमुळे शक्य होत नाही. पण निराश होण्याची आवश्यकता नाही. यावर सर्वोत्तम उपाय म्हणजे 52 श्लोकी गुरुचरित्र हे अतिशय प्रभावी स्तोत्र अवश्य 10 ते 15 मिनिटात म्हणून होऊ शकतं. एकदा सवय झाली की यापेक्षाही कमी वेळ लागू शकतो. श्री दत्त साहित्यात 52 श्लोक गुरुचरित्राला फार महत्त्व आहे. संपूर्ण गुरुचरित्राचे महत्त्व सार यात दिलेले आहे. 52 श्लोकात संपूर्ण गुरुचरित्र सांगितलं गेले. हे गुरुचरित्र सार श्लोकात्मक आहे. परमभक्तांनी याचं नित्य पठण करावं. किमान गुरुवार किंवा पौर्णिमेला एकदा तरी पठण करावं. आवर्जून यंदा दत्त जयंतीला तुम्ही याचं पठण करू शकता. 52 श्लोकी गुरुचरित्राच्या पठणानं जीवनात उद्भवणाऱ्या समस्या, शोषणाचं बळ मिळून या समस्यांचं तीव्रता कमी झाल्याचं जाणवतं असेही बरेच जणांचे अनुभव आहेत. यामुळे कल्याणच होतं असे आशीर्वचनही या ग्रंथात देण्यात आले. मात्र कोणतीही उपासना करण्यापूर्वी पूजाविधी महत्त्वाची असते. दत्त जयंतीला धार्मिक मान्यतेनुसार श्री दत्तात्रेयांसह लक्ष्मीनारायणाची पूजा केली जाते. असं केल्यानं धनसंपत्तीतही वाढ होण्यास मदत मिळते असं सांगितलं जातं. दत्तात्रेयांचा मंत्र जप केल्यानंही पुण्य लाभतं. दत्त जयंतीच्या दिवशी सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठून स्नान करावं. देवघर स्वच्छ करून त्यामध्ये चौरंग किंवा पाट ठेवावा. दत्त महाराजांचा फोटो किंवा मूर्ती ठेवावी. गंगाजल आणि पंचामृताने मूर्तीला अभिषेक करावा. फुले, धूप, दीप, दिवे, अगरबत्ती लावावी. मिठाई अर्पण करून गुरुचरित्राचं पारायण
दत्तमंत्रांचा जप करावा, श्री दत्तांची आरती म्हणून नैवेद्य अर्पण करावा. अर्थात कोणताही श्लोक, मंत्रपठण किंवा उपासना करण्याआधी पूजा करून देवांचं नामस्मरण करण्यालाही तितकंच महत्त्व आहे. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त असा नामकोश केल्यानंतर डोळ्यांसमोर साक्षात दत्तमूर्ती उभी राहते. दत्त किंवा दत्तात्रय देवता यांच्याविषयी अनेक ठिकाणी अनेक गोष्टी लिहून ठेवलेल्या आहेत. दत्तात्रयांना अनंत कोटी ब्रह्मनायक असून ही देवता अनादी कालापासून पूजनीय असल्याचं म्हटलं जातं. अति महानुभव पंथाच्या लीळाचरित्र या ग्रंथातही दत्तात्रय महात्म्य वर्णिलं आहे. त्यानंतर आतापर्यंतच्या काळात दत्तात्रय देवता, दत्तात्रय देवतांचे अवतार, दत्त स्वरूप यांविषयी माहिती पूर्ण विवेचन आढळतं. दत्त जयंतीच्या निमित्तानं दत्तात्रय देवतेचे स्वरूप, दत्त अवतार, दत्त संप्रदाय आणि दत्तात्रयांचं महात्म्य याविषयी अगदी थोडक्यात तोंड ओळख करून घेण्याचा हा प्रयत्न आहे. तर मित्रांनो, तुम्ही सुद्धा यंदा 14 डिसेंबरला दत्त जयंतीच्या निमित्तानं या दिवशी जुळून आलेल्या गजकेसरी योगाच्या निमित्तानं श्री गुरुचरित्र पारायण करता आलं नाही तरी 52 श्लोकी गुरुचरित्राचं पठण नक्की करावं. यामुळे आपल्याला नक्कीच पद, पैसा, प्रतिष्ठा, कुटुंब, नोकरी, व्यवसाय, शिक्षण, आर्थिक आघाडीवर नक्कीच लाभ मिळू शकतो. त्याचबरोबर दत्त जयंतीच्या दिवशी दत्तगुरूंचं विशेष पूजन, नामस्मरण, उपासनाही केली जाऊ शकते. ब्रह्मांड नायक श्री दत्तांचा जन्मोत्सव तुम्ही कोणत्या प्रकारे साजरा करता, या दिवशी तुम्ही कोणती उपासना करता आणि त्याची तुम्हाला कोणती फलश्रुती मिळाली आहे का, कमेंट करून नक्की सांगा. दत्त उपासनेने तुम्हाला आलेले अनुभव सुद्धा शेअर करायला विसरू नका. दत्त भक्तांनी कमेंटमध्ये श्री गुरुदेव दत्त नक्की लिहा. बोला अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉनलाही क्लिक करा, जेणेकरून आमच्या लेटेस्ट व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.